नारळी पौर्णिमेनिमित्त आज आपण बनवणार आहोत अशा मस्त खमंग खुसखुशीत नारळाच्या पुऱ्या। या गोड पुऱ्या इतक्या खायला छान लागतात की एक खाल्ल्यानंतर तुम्ही स्वतःला थांबवू शकत नाहीत। नमस्कार, मी पल्लवी सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। या नारळाच्या पुऱ्या बनवण्यासाठी ओला नारळ फोडून घेतला, त्यानंतर त्याचे वरची काळ्या जी पाट असते ती काढून घेतली आणि नारळ किसून घेतला। जरी तुम्ही नारळ खाऊन घेतला असेल तरी तो मिक्सरमधून एकदा काढायचा आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने मिक्सरमधून हे बारीक करून घेतलेलं आहे। आता हा नारळाचा चव आपल्याला भाजून घ्यायचा आहे। त्याआधी कढईमध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आहे आणि त्यामध्ये अगदी अर्धी वाटी इतकं बेसन घालून घेतलेलं आहे। हे बेसन आपल्याला छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे। बेसन आपण या सारणामध्ये म्हणजेच पुऱ्यांमध्ये घालणार आहोत, त्याने पुऱ्या एकदम खमंग छान अशा लागतात। तर हे बघा, अशा पद्धतीने बेसन भाजून घेतलेलं आहे तुपावरती, छान घरभर असा खमंग वास दरवळतोय। आता हे बेसन काढून घ्यायचं आणि यामध्येच याच कढईमध्ये आपण हा जो नारळ किसून घेतलेला आहे, नंतर मिक्सरमधून बारीक करून घेतला, तो आपल्याला परतायचा आहे। त्यासाठी आपण नारळाचा चव मोजून घेऊया। मी इथे वाटीने मोजून घेतलेला आहे। तर हे बघा, ज्या वाटीने मोजून घेतला हा इतका 2 वाट्या इतका हा नारळाचा चव आहे। त्यासाठी 1 ते 1.25 वाटी इथे मी गूळ बारीक चिरून यामध्ये घालणार आहे। तर हे बघा, हाताने अगदी हलक्या हाताने दाबून या वाटीमध्ये हा नारळाचा चव भरून घेतलेला आहे। आता हा नारळाचा चव आपण कढईमध्ये काढणार आहोत। त्यामध्येच गूळसुद्धा घालून घेतलेला आहे आणि हे सगळं गूळ विरघळून छान एकत्र होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा, कढईमध्ये गूळ आणि नारळ छान असं एकत्र केलेलं आहे आणि मध्यम आचेवरती सगळं एकत्र करून घेतलं। मिश्रण कोरडं करून घ्यायचं आहे, अजिबातही ओलसर ठेवायचं नाही। आता यामध्येच आपण जे भाजलेलं बेसन आहे ते सुद्धा घालून घ्यायचं आहे, सगळं छान असं एकत्र करायचं। आता यामध्ये वेलची पूड किंवा जायफळ पूड घालून घेऊ शकता। आता हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला, सगळं एकत्र करा। त्यानंतर आता हे मिश्रण कढईला चिकटू द्यायचं नाहीये। आता हे थोडं थंड होतंय तोपर्यंत आपण एका भांड्यामध्ये घेतलं आहे 1 कप गव्हाचं पीठ, त्यामध्ये पाव कप इतका बारीक रवा यामध्ये घालायचा आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये 2 चमचे गरम तेल करून घालून घेतलेलं आहे। तेलाचं मोहन आता हे गरम आहे म्हणून चमच्यानेच आपण हे चांगलं या पिठाला लावून घेऊया। त्यानंतर हाताने हे तेलाचं मोहन छान असं लावून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने सगळं छान असं एकत्र करून घेतलेलं आहे। आता आपण मगाशी जे सारण तयार केलेलं आहे मिश्रण, म्हणजे नारळाचं गुळाचं, ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। ते पण साधारण 1 कप इतकं आहे, त्यामुळे गोडी अगदी परफेक्ट होते। आता हे सुद्धा आपल्याला यामध्ये सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने सगळं छान असं एकत्र केलेलं आहे। यामध्ये ओल्या नारळाची जी चव आहे ना, ते या पुरीमध्ये खूप छान अप्रतिम लागते। आता हे पुरीचं जे पीठ आहे ते आपल्याला एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे। घट्ट पुरीचं पीठ मळलेलं असेल तर पुऱ्या एकदम खुसखुशीत होतात आणि अजिबातही तेलकट होत नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता, एक 10 मिनिट हे रेस्ट करायला ठेवलेलं छान असं पीठ आपलं मुरलं गेलेलं आहे। यामध्ये नारळाचा चव असल्यामुळे हे थोडंसं आता लाटत असताना चिरा जातात। तर हे बघा, चपातीसाठी जेवढा आपण उंडा घेतो तितका आपण घेतलेला आहे आणि ह्याची थोडी जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे। त्यानंतर तुमच्या आवडीनुसार इथे लहान मोठ्या आकाराच्या पुऱ्या तुम्ही कट करून घेऊ शकता किंवा छोटे छोटे गोळे करून छोट्या छोट्या पुऱ्या तुम्ही लाटून घेऊ शकता। तर हे बघा, अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या इथे ग्लासने कट करून घेतलेल्या आहेत। सगळ्या छान अशा एकसारख्या आकाराच्या झालेल्या आहेत। आता त्या ताटामध्ये काढून घेऊया आणि आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तेल मध्यम आचेवरतीच तापवलेलं आहे, खूप जास्त थंडही नको किंवा खूप जास्त कडकडीत गरमही नको आहे। तर तेल अशा पद्धतीने मध्यम तापलेलं आहे आणि या पुऱ्या आपण यामध्ये सोडून घेऊया। थोडं हलक्या हलक्या दाबत अशा तळून घ्यायच्या आहेत तेलामध्ये, मस्त अशा। हे बघा, दोन्ही बाजूने छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। तर हे बघा, इथे तुम्ही पाहू शकता या पुऱ्या एकदम बाहेरून मस्त खुसखुशीत अशा झालेल्या आहेत आणि आतून नारळाचा असा मऊपणा आलेला आहे। तर अशा पद्धतीच्या या नारळी पौर्णिमेसाठी केलेल्या खमंग खुसखुशीत पुऱ्या तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की कळवा।
इथे पुरी तळत असताना एक सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे तेल फक्त जास्त गरम नको आणि गुळाचा पदार्थ तो पटकन करपला जातो किंवा जास्त लालसर होतो, म्हणून मध्यम आचेवरती तेल गरम असावं. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.